आई येऊ का ग? येऊ का विचारते काय? चल चल आज चल. हे स्वीटू तू अचानक कशी आलीस? अगं तिला आत येऊ दे. सुमन पाणी आण ग. थांब थांब थांब, इथे बसू नको, इथे बसू नको, साडी खराब होईल तुझी. कशीच बाळा? सुमन गप्पा नंतर मार, आधी चादर घे, चादर घे. सुमन तू ग्लास नाही आणलास. दादा कसे आहात तुम्ही? मस्त छान. बस बस आपल्या घरी. सुमन काय केलं? काचेचा ग्लास कुठे आहे? काचेचं देऊ का? हा अहो बसा बसा मिसेस खानविलकर बसा. कसं स्पेशल चादर वगैरे अंतरली तुमच्यासाठी? हो आम्हाला नाही बाबा कधी काचेच्या ग्लासातून वगैरे पाणी दिलं. अर्थात मिसेस खानविलकर आहेत म्हटल्यावर काय खरं नाही. माहेरी आल्यावर मज्जा काय, पेपरामध्ये फोटो काय. शिंग फुटली त्याला. याचं सुद्धा ना लग्न जमवायला हवं. स्वीटू तुझ्या माहितीत एखादी मुलगी असेल तर बघ ना याच्यासाठी. माझ्या लग्नाचं बघीन मी काय ते. काय म्हणजे म्हणजे घाई काय एवढी? मी लहान आहे ना आता, माझं वय काय. हो रे अगदी लहान आहे माझा भाऊ नाही का? बरं बाळा मी चहा टाकते पटकन. आणि काय खाणार तू? नाही काही नको. अगं असं कसं? अगं खा काहीतरी. काही नको कसं? नाही दादा खरंच काही नको. मला तुमच्या सगळ्यांचे थोडं बोलायचं होतं. तुम्ही बसा ना. मला दादा आज पेपरात जो फोटो आलाय आणि हे बघ बाळ, त्याची काही गरज नाही. आम्ही सगळे आमच्या मुलीला चांगले ओळखतो. तसं नाही दादा, पण त्याच्याबरोबर जे लिहून आलंय ते तसं. हे बघ बाळ, आजचा पेपर उद्या रद्दीत टाकला जातो. दिवस जातात ना तसे हे मान सन्मान अपमान लोक विसरून जातात. आणि पेपरमध्ये येणारी प्रत्येक बातमी ही खरी असतेच असं काही नाहीये. तर ज्यांनी कोणी ही बातमी छापली असेल त्याच्या दृष्टीने ती खरी असेलही, पण ती त्याची दृष्टी झाली. तू काळजी करू नकोस. काय बाळा, तुझी काळजी वाटणं आम्हाला स्वाभाविक आहे. आणि त्या काळजीपोटीच नलूने तुला फोन केला. पण एक सांगतो, त्या असल्या गोष्टीमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. काय टेन्शन कसं घेतेस तू एवढं? थँक्यू. अरे थँक्स काय? आणि आई सॉरी, मी तुझ्याशी फोनवर खूप उद्धटासारखी बोलले. वेडीस का तू? सॉरी. मीराबाई परत आता तरी काहीतरी खाशील ना तू? आणि चहा तरी घेशील ना आता? अगं नाही, खरंच नको. काहीतरी खाल्ल्याशिवाय आम्ही तुला जाऊ देणार नाही. हा म्हणजे काय? का मी काही पाहुणी आहे का? अगं तसं नाही ग, पण मग आल्यापासून असं का वागताय माझ्याशी तुम्ही? ही चादर आणि काय काचेचा ग्लास. कधी काचेच्या ग्लास मध्ये पाणी प्यायलंय आपण? काय असं करतात? हा, आणि मिसेस खानविलकर कधी मला स्वीटू ताई पण म्हणाला नाही. अगं मस्करी केली ग. हा, तू मस्करी करत असशील, पण काका काकी आणि आई नाही करत आहेत मस्करी. मी काय परकी आहे का? हा, मी लहानाची मोठी झाली आहे या घरात, तरी तुम्ही माझ्याशी असं वागताय. नाही तसं नाहीये बाळा. नाहीये ना? अगं खरंच नाही. नक्की ना? हो हो. मग मी घेईन चहा, आणि आईच्या हातचा वरण भात पण खायचा आहे मला.
आणि फक्त ते नाही, मी सगळा स्वयंपाक करणार आहे आज. हो, मी दादांसाठी आणि काकासाठी भाजी करणार आहे, त्याच्यानंतर चिन्यासाठी चटणी करणार आहे आणि वा. चपात्या पण आज मी करणार आहे. मी अजिबातच येऊन बसणार वगैरे नाहीये इकडे, कळलं? तुम्ही मला फक्त मदत करायची आहे आणि तू मध्ये मध्ये लुडबुड करायची नाहीये, कळलं? बरं बरं बाई, तुला हवं ते कर. हा लक्ष आहे माझं. बिटू बाळा, शक्कूताई चिडल्या नाही ना ग तुझ्यावर? नाही. सुटू, अगं घडीची चपाती का करतेस तू? नको ना राजा, वेळ जाईल आणि तेलही जास्त लागेल. सॉरी सॉरी सॉरी, ते आमच्याकडे तसं करतात ना, म्हणून सवयीने केलं. काय 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 काही नाही. हसायला का ती बघ. नाही काही नाही, आत्ताच बाहेर कुणीतरी म्हणत होतं की मला परक्यासारखं वागवतायत. आणि आता काय चाललंय आमच्याकडचं आणि तुमच्याकडचं? काय ग सुमन? मी कधी म्हंटल आमच्याकडे आणि तुमच्याकडे? मी काही असं म्हणत नाही, तुम्ही उगाच मला चिडू नका. पण वहिनी, 4च दिवसात स्वीटू आमच्याकडे असं आमच्याकडे तसं असं बोलायला शिकली आता. मग काय करू? काय ग, मला कळतच नाही आहे. काय करू मी इथे आले तर तुम्ही माझ्याशी परक वागताय, तिकडे मी मिसेस खानविलकर, ओमची बायको असे सगळे माझ्याकडे बघतायत. मला वेगळंच वाटतंय काहीतरी. मला ना कळत नाहीये की मी कसं वागणं अपेक्षित आहे. म्हणजे असं होतंय ना की आभाळात उडायला जावं आणि पायाखालची जमीन परकी व्हावी. स्वीटू, म्हणजे मी इथे तुमची स्वीटू आहे ना, हा, पण तिकडे मिसेस खानविलकर, मिसेस अवनी ओम खानविलकर, खानविलकरांची सून. मला ना त्या खानविलकर आडनावाच्या जबाबदारीने कसं तरी होतंय. म्हणजे मला दडपण आलंय आई. मला नाही कळते की ती खानविलकर आडनावाची जबाबदारी मला पेलवते का, ती मला पेलवेल का पुढे. मी कसं वागायचंय, मी कोणाशी कसं वागायचंय, सून मुलगी, मला काहीच नाही कळत आहे. मला नाही कळत आहे. तसे ना स्वीटू, या घरी जेव्हा तू होतीस ना तेव्हा तू या घरची लेक होतीस. माझं आणि दादांचं जाऊ दे, पण सुमन आणि भाऊजींची ना तू लाडावलेली लेक होतीस, चिन्याची लाडकी बहीण होतीस. ते घर तुझ्यासाठी तुझ्या लाडक्या शकू मावशीचं घर होतं. पण आता तसं नाहीये. आता ते तुझं सासर आहे. शकूची तू सून आहे, ओमची तू बायको आहेस, मालविकाची तू भाऊजे आहे. आता त्या घरात वडील धाऱ्यापासून नोकरापर्यंत सगळ्यांची तुझं एक नातं आहे. आणि नातं म्हटलं की जबाबदारी ही आलीच. पण माहेरचा गोडवा न सोडता दुधात साखर कशी विरघळते ना, तसं विरघळायचे तुला सासरे. आणि हे सोपं नाहीये बाळा, अजिबात सोपं नाही. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तारेवरची कसरत आहे. काय ग सुमन? पण स्वीटू, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न करून ना तू गेलीस त्या घरी, तुला त्यांना वेळ द्यावाच लागणार. तू जेवढं त्यांना प्रेम देशील ना तेवढं दुप्पट प्रेम तिथून तुला मिळेल. कळतंय का तुला? हे सोपं नक्कीच नाही, पण कठीणही नाही. सगळ्यात आधी तुला त्यांना सामावून घ्यावं लागेल. आणि हो, सून म्हणून 4 दिवस लाड होतील बरं का तुझे, नंतर जबाबदारी तुलाच घ्यावी लागणार. तुला आवडणार नाही मी हे म्हटलेलं, पण आपला वेळ हा आपला नसतो. आपला वेळ हा सगळ्यांचा असतो, सगळ्यांसाठी असतो. काय ग सुमन? अगं, आपण एक वेळ उशिरा जेऊ,
पण सासूबाईंच्या चहाला उशीर नाही झाला पाहिजे हं? हे सुमन, तुला आठवतंय आपल्या सासूबाई? स्वीटू, सकाळी 4:30 वाजता लागायचा बरं का त्यांना चहा. 4:30? हो ना. आणि अगं मामांजींना काय काय खायला आवडतं हे तर आम्हाला आधी तोंड पाठ होतं, हो ना वहिनी? आणि हे बघ, नंदेला परकं वाटू नये म्हणून तिची मर्जी राखायची, तिला काही हवं नको ते बघायचं. दिराला अगदी लहान भावाप्रमाणे जपायचं, मोठ्या दिरांना मान द्यायचा. आता तुला दीर नाहीये, पण रॉकीराव तर तसेच आहेत ना. हो ना. आणि हे सगळं करून नवऱ्याचीही काळजी घ्यायची, नाही तर तो तक्रार करेल तू माझ्याकडे लक्षच देत नाहीये म्हणून. आणि या सगळ्यावर माहेरच्यांनाही परक करायचं नाही. कळतंय का स्वीटूबाई? अगं हे काय आता 4:30 आणि सगळं ऐकून मला दडपण आलंय. दडपण कशाला यायला पाहिजे तुला? वेडी आहेस का तू? अगं काही नाही. हे बघ, प्रत्येक बाईला यातून जावं लागतं, कळलं का? आणि सगळं होत. तू त्या घराला आपलं मानलंस ना की तू सगळं करणार. मग तू सगळी नाती जपणार, तू सगळ्यांच्या आवडीनिवडी बघणार, सगळं सगळं होणार. अगं तुला कळणारही नाही की कधी आणि कसं हे होऊन गेलं. तू तर आमची गुणाची लेक आहेस, सगळं छान व्यवस्थित सांभाळशील बघ. आई ये ग माझी गुणाची काकी आहे ग, ये ग ये. भूत झालंय नुसतं. सकाळची संध्याकाळ झाल्या, अजून खानविलकर मॅडम आल्या नाहीत. अजून किती वेळ थांबायला लागेल काय माहिती? एवढा वेळ थांबलो यार आपण, सकाळपासून जेवलो सुद्धा नाही आहोत. मला तर आता खूप भूक लागली आहे. पाणी सुद्धा नाहीये इथे आसपास. तहान पण लागली आहे. सगळ्यांना भूक लागली आहे, तहान लागली हो ना. आहे. हो ना. वैतागलोय सकाळपासून. ते आले वाटतं मॅडम. मॅडम, रिपोर्टर्स अजून उभे आहेत. तुम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर नका देऊ. तुम्ही सरळ आत जा, मी त्यांना सांभाळतो. नाही मी बोलेन त्यांच्याशी. हो मॅडम, शकू मॅडम ओरडतील मला. त्या काही नाही बोलणार तुम्हाला, मी बोलेन. ठीक आहे. मॅडम मॅडम काल तुम्ही पाण्यात कशा पडलात मॅडम? मॅडम नक्की काय झालंय कळेल का? मॅम तुम्ही आता साळवी नाही तर खानविलकर आहात, याच्यामुळे तुमच्यावर काही दडपण आलंय का? ओम खानविलकर काल पार्टीत चिडले म्हणे. नेमकं कुणावर चिडले? पेपरात ही बातमी छापून आल्यामुळे घरी काय प्रतिक्रिया होती? मालविका खानविलकरांनी तुम्हाला पाण्यात ढकललं का? तुमचे आणि त्यांचे संबंध कसे? काही रायव्हलरी आहे का तुमच्या? एक मिनिट, मी बोलते तुमच्याशी, पण तुम्ही काही खाल्लंय का? हा, त्याची तुम्ही काळजी करू नका मॅडम, तो आमचा जॉबच आहे. बरं ते जाऊ दे, तुम्ही सांगा ही बातमी छापून आल्यानंतर घरी काय प्रतिक्रिया होती? घरचे कसे रिॲक्ट झाले? मॅडम तुमचा एक बाईट हवाय. मी खरंच मी तुम्हाला म्हटलं ना, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, पण तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या, पाणी तरी पिऊन घ्या. पाणी हे घ्या, पिऊन घ्या, पाणी पिऊन घ्या. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. मॅडम एक बाईट हवा. तुम्ही काही खाल्लंय का? आई ग, चल मी निघते. नाही थांब थांब थांब. का? हा डबा घेऊन जा. आई कशाला? बाळा, सासरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. काय आहे? नारळाच्या वड्या. बरं, देते शकू मावशींना. तुम्ही या इकडे, या प्लीज, या प्लीज. हे घ्या. थँक्यू. घे. थँक्यू. हे घ्या. थँक्यू मॅम. माझ्या आईने केलंय. थँक्यू मॅडम. वडी खूप छान झाली आहे मॅडम.
अरे वा स्वीटू. सकाळपासून उन्हात उभे होते म्हणून मी. अजून घे ना. नाही नाही नको. मॅडमने आम्हाला खुश केलं सर. मॅडम खूप चांगले आहेत. हो खरंच. ती आहेत ते चांगली. मॉम, अगं मॉम, बाहेर काय चाललंय माहितीये? आपण म्हणालो होतो ना ते अगदी बरोबर आहे. चाळीतून आलेली ही स्वीटू, चाळीत आयुष्यभर राहिलेली स्वीटू आपल्या बंगल्याला चाळ करायला निघाली आता. तू काय 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 विचारतेस? त्या पत्रकारांनी ज्यांनी तिच्याविषयी वाईट साईट छापलं होतं ना त्यांच्याशी गप्पा मारत बसली आता ती कुठल्या तरी डब्यातून त्या नारळाच्या वड्या बहुतेक नलू मावशीने पाठवल्या, त्यांना वाटत बसली ती मेड्यासारखी. काय सांगतेस? काय सांगतेस काय? तू सांगितलं होतंस ना रिपोर्टरशी बोलू नकोस, त्यांना एंटरटेन करू नकोस, तर ती त्यांच्याशी गप्पा मारत बसलीये. नाही काय आहे ना मॉम, तिला आयुष्यात बहुतेक कधी इम्पॉर्टन्स मिळाला नव्हता. आता तिला जे महत्व मिळत आहे ते तिला झेपत नाहीये. आणि आता या नादात ती त्या रिपोर्टरच्या समोर वाटेल ते बोलली, त्यांना काही सांगून बसली तर तिचं नाव नाही खराब होणार, आपल्या खानविलकरांच्या नावाला बट्टा लागेल. नाही, तिला थांबायला हवं. थँक्यू. चला. मॅम बाईट राहिला. सॉरी. मॅडम तुम्ही छोट्या घरातून आला आहात, पण आता तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी पडली, कसं जमवताय सगळं? खरं सांगू का, तुम्हाला माहिती असेल की मी एका चाळीतनं आली आहे. आमच्या अख्ख्या चाळीपेक्षाही हा बंगला मोठा आहे. त्याच्यामुळे माझे पाय चालूनच दुखतात तिकडे. आणि तुम्ही विचारलत ना की कसं जमवता, तर जमतं हळूहळू. तुम्ही तयार आहात का ही जबाबदारी पार पाडायला? हा, अर्थात जसे तिकडे त्या घरात माझे आई वडील आहेत, काका काकी आहेत, तसेच इथे पण आहेच ना. हेही माझं कुटुंबच आहे. इथेही आई बाबा दादा ताई आणि आमचे हे पण आहेत ना. आणि जबाबदारी म्हटल्यावर ती पार पाडायलाच लागेल आणि सुखाने पार पाडायला लागेल. मिसेस खानविलकर असण्याची जबाबदारी खरंच खूप मोठी आहे. पण माझ्या घरी माझ्यावर माझ्या आईदादांनी जे संस्कार केलेत त्या संस्कारांच्या बळावरती मी पार पाडेन असं मला वाटतंय. मॅडम, लग्नानंतर पहिल्यांदाच तुमच्याबद्दल एवढं मोठं छापून आलंय. लोकांचं असं मत आहे की तुम्ही ओम सरांच्या लायकीच्या नाही आहात. तर एक्सक्यूज मी, लोकांनी आमच्या पर्सनल लाईफ बद्दल मत मांडावी हा त्यांचा अधिकार नाही असं मला वाटतं. ते म्हणतात ते बरोबर आहे, पण कुतूहल म्हणून हा प्रश्न पडणं खूप साहजिक आहे. हे सगळं खूप परीकथेसारखं आहे. म्हणजे मी आतापर्यंत फक्त वाचलं होतं की एका साध्या मुलीच्या आयुष्यात एक राजकुमार येतो आणि तिचं आयुष्य बदलतं, पण माझ्या बरोबर ते खरंच घडतंय. त्यामुळे ऑफकोर्स थोडं दडपण तर आहेच या गोष्टीचं. आणि ओम बद्दल सांगायचं झालं तर तो पैशानी श्रीमंत आहेच, म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे. पण त्याहीपेक्षा माझ्यासाठी काही महत्वाचं असेल तर तो विचारांनी श्रीमंत आहे. तो खूप सेन्सिटिव्ह आहे. तो इमोशन्सनी श्रीमंत आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रचंड प्रेम आहे. आणि माझंही त्याच्यावर आहे. त्यामुळे त्या प्रेमाची आब राखण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यामुळे ही जबाबदारी तर मला पार पाडावीच लागेल. मॅम, नवरा प्रेमळ आहे, पण सासूबाई? सासूबाई कोण? शकू मावशी ना. शकू मावशी माझ्या आईसारख्याच आहेत. म्हणजे मी आधी या घरात राहिलीये तेव्हाही त्यांनी माझ्यावर तितकंच प्रेम केलं, माझ्यावर तितकाच जीव लावला आणि आताही तसंच आहे. त्या माझी आईसारखीच काळजी घेतात आणि त्या आईपेक्षाही जास्त प्रेमळ आहेत.